नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. मुंबई येथे आयोजित पक्षाच्या अधिवेशनात त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यास सहमती दर्शवली. त्यानंतर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अधिकृत घोषणा केली. या निवडीमुळे राज्यात सुनेत्रा पवार पर्व सुरू झाल्याचं मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक प्रगती करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं. भाषणादरम्यान त्या भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आपल्या भाषणात त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं, एखादी गोष्ट करण्याचा निर्धार केला की ते पूर्णत्वास नेत असत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशाच्या मातीशी आणि जनतेशी नाळ जोडणारा पक्ष आहे. देशाची आणि पक्षाची निर्मिती संघर्षातून झाली असून संघर्षातूनच पक्ष वाढला असं त्यांनी नमूद केलं. अजितदादांच्या निधनाने पक्षात आणि वैयक्तिक आयुष्यात मोठी पोकी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सांगितली की गेली 40 वर्ष त्या त्यांच्या सोबत होत्या. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मोठी असली तरी कार्यकर्त्यांच्या साथीत ती यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. 28 जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे जात असलेल्या अजित पवार यांचा विमान अपघात झाला. विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना थेट जमिनीत धडकलं आणि त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार सातत्याने शंका उपस्थित करत आहेत की या अपघातामध्ये घातपात किंवा निष्काळजीपणा असू शकतो. त्यांनी FIR का दाखल झाली नाही असा सवाल केला आहे. सध्या या प्रकरणात तपास महाराष्ट्र CID करत आहे. CIDने स्पष्ट केले की तपासाचा उद्देश आहे घातपात, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कृत्य या सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. CIDने सांगितलं की ते प्रोफेशनल पद्धतीने तपास करत आहेत आणि EIBचा तांत्रिक अहवाल समाविष्ट केला जाईल. केंद्रातील विविध संस्था तपासात सहकार्य करत आहेत. जर घातपात, निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झालं तर CID योग्य कलमानुसार गुन्हा नोंदवेल. दरम्यान DGCAने विमान कंपनी VSAR व्हेंचरवर कारवाई केली आहे. परंतु CIDचा तपास आकस्मिक मृत्यूबद्दल आहे आणि तांत्रिक तपास वेगळा आहे. सदर प्रकरणात राज्य सरकारने तपास CBIकडे हस्तांतरित करण्याचा विचार सुरू केला आहे. राज्यसभेच्या 2026च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये आधीच रस्सीखेच सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत एकाच जागेसाठी अनेक नेते इच्छुक आहेत. विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या नेत्यांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. ठाण्यात शिवसेनेची ताकद कमी असल्यामुळे राजन विचारे यांचा विचार होऊ शकतो, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपच्या प्रभावामुळे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याचं समजतं. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत इच्छुक आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांना उमेदवारी मिळावी असं प्रयत्न सुरू आहेत. आदित्य ठाकरेंनी राज्यसभेची जागा शिवसेनेला मिळावी यावर ठाम भूमिका घेतली आहे. मात्र विधानभवनात बोलवण्यात आलेल्या बैठकीला त्यांच्या पक्षाचे नेते हजर राहिले नाहीत. फक्त शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. एकंदरीत राज्यसभेच्या एकाच जागेसाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून अंतिम उमेदवार कोण असेल हे अजून निश्चित झालेलं नाही. मुंबईच्या मालाड परिसरातील रेल्वे जमिनीवर वर्षानुवर्ष असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर आता प्रशासन कारवाई करणार आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. या निर्णयामुळे मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 6वा लोहमार्ग वेगाने पूर्ण होण्यास आता मार्ग मोकळा झाला आहे. लोहमार्ग पूर्ण झाल्यानंतर लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकल गाड्यांच्या मार्गिका वेगळ्या होतील, ज्यामुळे लोकल गाड्यांची संख्या वाढेल आणि प्रवाशांची गर्दी कमी होईल. न्यायालयाने झोपडीधारकासह रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं असून पात्र झोपडीधारकांसाठी भविष्यातील गृहनिर्माण योजनेसाठी स्वतंत्र नोंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आज महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. हा दिन प्रसिद्ध कवी वि. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या साहित्य आणि काव्याने मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी मोठा वाटा उचलला. त्यामुळे हा दिवस मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव म्हणून महत्त्वाचा ठरतो.
मात्र मराठी भाषेसाठी आणखी एक ऐतिहासिक क्षण म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारने मराठीला अभिजात भाषा दर्जा प्रदान केला. या निर्णयामुळे मराठी भाषा राष्ट्रीय स्तरावर आपल्या प्राचीन आणि समृद्ध साहित्यिक परंपरेसह ओळखली जाऊ लागली. राज्यभर या दिवशी साहित्य संमेलन, व्याख्याने, पुरस्कार सोहळे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी. कवी सुरेश भट यांच्या सुंदर ओळी आपल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा, वैभव मांडतात. हा दिवस मराठी भाषेची गौरवाची आठवण करून देतो आणि नव्या पिढीसाठी त्याचे महत्त्व अधोरेखित करतो. भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंग याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील खच्चेंद्र सिंह याचं कर्करोगामुळे शुक्रवारी पहाटे निधन झालं. प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना ग्रेटर नोएडा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि त्यांना कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. वडिलांची प्रकृती बिघडल्याचं समजल्यानंतर रिंकू सिंहनं टीम इंडियाची साथ सोडून तातडीनं घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईहून दिल्ली मार्गे तो ग्रेटर नोएडा येथे रुग्णालयात पोहोचला आणि वडिलांची भेट घेतली. हीच त्याची अखेरची भेट ठरली. खचेंद्र सिंह हे घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचवण्याचं काम करत होते. आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही त्यांनी मुलाच्या क्रिकेट स्वप्नांना पाठिंबा दिला. टीम इंडियानं सुपर 8 फेरीत दमदार पुनरागमन करत महत्त्वाचा विजय मिळवला. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 गडी गमावून 256 धावांचा डोंगर उभारला. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 256 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेनं चांगला लढा दिला. झुंजार खेळी करत संघाला 20 षटकात 6 बाद 184 धावांपर्यंत पोहोचवलं. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या विजयासह भारताने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय मिळवला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.